आता इकडे देवळाच्या आवारात बसलो इकडे. अजून पब्लिक आता वाढत चाललंय. हे बघा इकडे मित्रांनो आता मेट्रो आलं. आता आम्ही चाललोय ठाण्याला देवी तुळजाभवानीच्या मंदिराला. हे बघा आता इकडून मेट्रो पकडून आम्ही घाटकोपर स्टेशनला उतरू. तिथून लोकलने ठाण्याला. आम्ही आता ठाण्याला पोचलो इकडे. आता आम्ही इथून पुढे बसने ट्रॅव्हल करणार आहोत मंदिरापर्यंत. 700 आणि 90 नंबरची बस जाते मंदिराच्या इकडे. तर आमचा एक मित्र आहे पण आम्ही थांबलो इकडे ठाण्याला स्टेशनला इकडे बससाठी. तो आला की मग आम्ही निघू इथून. मित्रांनो हे 2 नंबर स्टॉप आहे. इथून 2 नंबर इथून आपल्या बस जातात तिकडे मंदिरासाठी. घेऊन ठेवूया आपण. मित्रांनो आम्ही आता उतरू नितीनला. मित्रांनो आम्ही नितीन स्टॉपजवळ उतरलो इकडे. आणि इकडून उतरून 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे ते मंदिर. आता मी फर्स्ट टाईम जातो आहे. तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं बघायला मिळेल की नक्की आपण ठाण्यावरून तिकडे कसं जाऊ शकतो. आणि त्या मंदिराची नक्कीच मी माहिती पूर्णपणे सांगेन तुम्हाला. नक्की स्ट्रक्चर कसं आहे काय या सर्व गोष्टी. की जर आपल्याला इकडे यायचं असेल ठाणे स्टेशनवरून तर तुम्हाला 2 नंबर बस स्टँडमधून बस मिळेल इकडे येण्यासाठी. तिकीट 10 रुपये आहे. मित्रांनो मी बसमध्ये उतरून 2 मिनटं चाललो असू. आणि 2 मिनटाच्या अंतरानंतर आम्ही इकडे मंदिरापाशी पोचलो आहे. बघा हेच ते मंदिर आहे जे मी रील्समध्ये बघितलं होतं. म्हटलं या संडेला आज इकडे जायचं आहे आपण. खूप जवळच आहे ठाणे स्टेशनवरून बसने आपण आलो तर. फायनल आम्ही पोचलो इकडे मंदिराकडे. आज का संडे असून एवढी पण गर्दी नाही दिसत आहे. मित्रांनो जेव्हा आपण या मंदिराला भेट देतो तेव्हा या मंदिराचा वास्तुकलेचा अनोखा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. हे मंदिर पाहताना प्राचीन काळातील मंदिराच्या वैभवात आपण हरवूनच जातो. या मंदिराचं खास आकर्षण म्हणजे या मंदिराचं जे बांधकाम आहे ते बांधकाम हेमाडपंथी पद्धतीने करण्यात आलेलं आहे. हेमाडपंथी पद्धत म्हणजेच ह्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या बांधकामामध्ये सिमेंटचा वापर केला जात नाही. म्हणजे हे मंदिरे बांधताना चुना माती किंवा सिमेंटचा वापर अजिबात केला जात नाही. त्याऐवजी एका दगडाला खाचा पाडून दुसरा दगड बरोबर बसेल अशा पद्धतीने एकमेकांत ते अडकवले जातात. म्हणजे इंटरलॉकिंग टेक्निक. मित्रांनो तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या. इकडे आहे तुळजाभवानीच्या. कारण की इकडे जे प्रसन्न वातावरण आहे. बाजूला सगळीकडे ट्रॅफिक आहे गाड्या आहेत पण मंदिराचं वातावरण बघा. हा जो घंटानाद आहे त्याचा जो आवाज आणि सर्व ही शांतता. आज पब्लिक संडे असून एवढं पण पब्लिक नाही इकडे. तर स्ट्रक्चर बघा इकडे. कारण की याच्यामध्ये मेन कसं मी असं थोडीफार माहिती काढली होती. त्याच्यामध्ये याच्या आतमध्ये आपल्या सळ्या असं काही दिसत नाही लोखंडाचा. डायरेक्ट स्ट्रक्चर उभं केलं आहे. या मंदिराच्या सभोवताली 20 गजमुख कोरलेले आहेत. म्हणजे आपण जे बघताय आता तसे टोटली या मंदिराच्या सभोवताली 20 गजमुख कोरलेले आहेत. हत्तीची तोंडे. ब्लॉग बघायला मिळेल.
मंदिरामध्ये आलो होतो. आता मेन म्हणजे आमचा टायमिंग परफेक्ट झाला की आम्ही इकडे येऊन आम्हाला आरती भेटली. आरती झाली मस्त की आरती घेतलेली आहे आम्ही. आता इकडे देवळाच्या आवारात बसलो आहे. इकडे अजून पब्लिक आता वाढत चाललं आहे. हे बघा इकडे मस्त गार असं थंड वातावरण आहे.